नमस्कार. ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. अंबरनाथमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये प्रतिष्ठेची झालेली अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपण बघू शकतो की शिवसेनेच्या माध्यमातून आरोप करण्यात येतोय की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या भावाकडून या ठिकाणी बूथमध्ये येऊन ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करण्यात आलेली आहे. नेमकं काय घडलेलं आहे आणि जे उमेदवार आहेत शैलेश भोईर त्यांचं काय म्हणणं आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. सर, आपला आरोप आहे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार त्यांचे बंधू आतमध्ये होते, त्यांनी ईव्हीएम सोबत छेडछाड केली. आपण इथे आलेले आहात. संपूर्ण परिस्थिती तणावपूर्ण आहे. नाही, ज्यावेळेस आम्ही दर इलेक्शन प्रमाणे म्हणजे रुटीन प्रमाणे ज्यावेळेस निवडणुका असतात त्याच्या आदल्या संधीला आम्ही इथं स्टाफ येतो मशिनरी वगैरे घेऊन, तर आम्ही जे डेंटल कॉलेज आहे तिथे देखील 5 बूथ तिथे जाऊन आलो. मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, सगळं नियोजन झालं. त्याच्या दुसरा सेकंड बूथ जो साऊथ इंडियन कॉलेज तिथे आलो आम्ही. तिथे आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की जेवढे 6 बूथ आहेत 6च्या 6 बूथ मधल्या मशीन ओपन केलेल्या. जेवढा आम्हाला माहिती किंवा नॉलेज आहे त्यानुसार मला वाटतं जोपर्यंत पोलिंग एजंट आणि जो निवडणूक प्रतिनिधी, जर मी उमेदवार प्रतिनिधी किंवा त्याचा कोणी नसेल तर आपल्याला ते मशीन ओपन करता येत नाही. परंतु यांनी कोणत्या कारणास्तव मशीन ओपन केल्या तेही कळालं नाही. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही जो 10 नंबरचा बूथ होता त्याच्या आतमध्ये गेलो तर तिथे जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्याचा भाऊ आतमध्ये होता तिथे. आणि काहीतरी ते मशीन पण चेक केल्या. जे मॉक पोल बोलतात सकाळी आपण किती मत टाकतो आपला जो पोलिंग एजंट असतो आणि ते आपल्याला क्लिअर करून दाखवतात, तर त्यांनी ती देखील प्रोसेस केलेली. पण आमच्या माहितीनुसार असं त्यांना अधिकारच नाही ना, कारण पोलिंग एजंट नाही, उमेदवार नाही, उमेदवाराचा प्रतिनिधी तुम्ही कसं करू शकता. तर त्याच्यावर मी ऑब्जेक्शन घेतलं आणि अशा 6 बूथ होते. तर 6च्या 6 बूथ ठिकाणी मशीन त्यांनी ओपन केलेल्या. आम्ही तिथले जे झोनल होते ठाकरे म्हणून त्यांच्याशी चर्चा केली, तर त्यांना पण काही माहीत नाही. हा अधिकारी त्याच्यावर बोट दाखवतो, तो त्याच्यावर बोट दाखवतो. म्हणजे हा निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ चाललेला आहे. कारण तुम्ही बघू शकता आज देखील आता देखील मला वाटतं आचारसंहिता आता 10 वाजता संपणार आहे काहीतरी. या आयुष्यात आतापर्यंत तुम्हाला 40 होईल मी आताच्यावरून जेवढ्या निवडणुका बघितल्या असा सावळा गोंधळ आतापर्यंत कधीच पाहिलेला नव्हता. आणि आज देखील तुम्ही बघाल तर ईव्हीएमवर पूर्ण भारत देशातील नागरिक शंका व्यक्त करतात. ती सिच्युएशन आज देखील आहे. कारण यांनी कोणाला विचारून अधिकाऱ्यांना काहीतरी ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग देता त्यावेळेस त्यांना काहीतरी मार्गदर्शन केलेले रूल्स असतात की या नियमानुसार तुम्ही या गोष्टी करतात. यांनी कोणत्या नियमानुसार मशीन ओपन केलं त्याचं उत्तर देखील दिलेलं नाही. आणि आम्ही मागणी केलेली का 6च्या 6 ज्या मशीन त्या तुम्ही चेंज केल्या पाहिजेत. आणि इथे जेवढे अधिकारी आहेत, जो झोनल अधिकारी असेल किंवा प्रेसिडेंट काय असेल तो अधिकारी, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना सस्पेंड केले पाहिजे आणि त्यांची बदली झाली पाहिजे. ही आम्ही प्रामुख्याने त्यांच्याकडे मागणी केलेली. त्याच्या संदर्भात मी चर्चा केली. तर ते आरोप साहेब म्हणजे तहसीलदार साहेब होतं, त्यांचं म्हणणं आहे काय मशीन बदलायचं आम्हाला तर हे नाही, पण त्यांनी जे मशीन आहेत त्या मशीन चेक करून दाखवल्या आम्हाला. 1-2 मशीन होत्या, पण तरी देखील आमचं समाधान झालेलं नाही. आम्ही याच मागणीवर ठाम आहोत की बाबा या मशीन चेंज झाल्या पाहिजेत, या अधिकारी चेंज झाले पाहिजेत. कारण काहीतरी आमच्या मनात थोडंसं समाधान झालं बाबा या निवडणूक निपक्षपाती होतात. नाहीतर आज देखील शंका आहे का भारतीय जनता पार्टी ईव्हीएम हॅक करते. बरोबर. आणि त्यात अजून सांगितलं ना प्रत्येक ठिकाणी आज ज्या बदलापूरच्या किंवा अमरच्या ज्या निवडणुका होत्या त्या 2 तारखेला होत्या, त्या अचानकपणे 30 तारखेला निवडणुका रद्द करण्यात आल्या. त्याच्यानंतरची मतमोजणी आहे ती मतमोजणी 21 तारखेला ढकलणार आहे. त्यामुळे ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्याचे खूप काही मुद्दे आहेत ज्याच्यामुळे ईव्हीएमवर शंका उपस्थित आणि आज आम्ही आमच्या डोळ्यात देखत बघितलंय. त्यामुळे निश्चितपणे आमचा आरोप आहे काही ईव्हीएमवर काहीतरी छेडछाड करण्याचा भारतीय जनता पार्टीतर्फे प्रयत्न झाले आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो. तुम्ही आल्याच्या नंतर धावपळ झाली असं कळतं. आम्ही इथे आलो त्यानंतर जो समोर जो उमेदवाराचा जो भाऊ होता तो काही सेकंद देखील थांबला नाही, सरळ निघून गेला. आणि ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं बाबा या अशा गोष्टीत आम्हाला थोडाफार कायदा तर आम्हालाही समजतो, तुम्ही कसं काय केलं, तर समाधानकार उत्तर देऊ शकले नाही. आणि त्यांचं चेहरे देखील बघण्यासारखं होतं की त्यांना कदाचित समजलं आपल्या हातून खूप मोठी चुकी झालेली आहे. पण आता अजून आमचं जास्त प्रकारे आमचं समाधान झालेलं नाही. पण आम्ही त्याची तक्रार निवडणुकीला नक्की करणार आहोत. लोकशाही जर टिकवायची असेल तर शिवसेनेची पुढची भूमिका काय असणार? लोकशाही टिकलीच पाहिजे. आम्ही खुल्या मैदानात आता आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते बरोबर आम्ही तर खुल्या मैदानात करतोय. बाबा प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, प्रचार करण्याचा अधिकार आहे, मतदानाचा अधिकार आहे. पण प्रत्येकाला जे स्वतंत्र त्या हिशोबात त्यांनी केलं पाहिजे. असं तुम्ही ईव्हीएम हॅक कराल, ईव्हीएम मध्ये छेडछाड कराल. जर मतदार राजा जो आपल्याला जो योग्य लोकप्रतिनिधी त्याला जो कौल देणार असतो तो तुम्ही मतदार राजाचा अपमान करता. बरोबर. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगेन, निवडणूक अधिकारी असेल काय तुमच्याकडे ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. कारण जेव्हा 5 वर्षातून 10 वर्षातून तुम्हाला जेव्हा हा अधिकार मिळतो मतदाराला त्यावेळी ते नागरिक एका विश्वासाने मतदान करायला जातात. आणि जर तुम्ही अशी जर ईव्हीएम मध्ये छेडछाड करत असेल तर मला वाटतं भविष्यात तो मतदाराच्या बाहेर देखील निघणार नाही. तो कशाला बाहेर नाही, तो म्हणेल बाबा मी मत देतो कोणाला. आणि जर ईव्हीएम हॅक होऊन जर मत दुसऱ्याच उमेदवार दुसऱ्याच पार्टीला जात असेल तर मतदानाचा टक्केवारी घसरणार आणि लोकशाही शाबूतच राहणार नाही.
त्यामुळे मी निवडणूक अधिकाऱ्यांना जे आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो का ज्यावेळेस तुम्ही याचं तुम्हाला ट्रेनिंग चालू असतं त्यावेळेस तुम्ही योग्य ज्या गोष्टी आहेत त्या पालन केल्या पाहिजेत आणि अशा गोष्टी तुमच्या हातून भविष्यात घडल्या नाही पाहिजेत. आपण पाहिलं हा संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे तो अंबरनाथमध्ये घडलेला आहे. संपूर्ण या परिसरामध्ये वातावरण जे आहे ते तापलेलं आहे. अवघे काही तास जे आहे ते मतदानासाठी शिल्लक आहेत आणि अशातच आपण जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपण बघू शकतो जे हे कॉलेज आहे साऊथ इंडियन कॉलेज, इथे हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. त्यामुळे उमेदवार असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील तेही या ठिकाणी आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे लोकशाहीसाठी हा संपूर्ण मोठा उत्सव असतो आणि अशा प्रकारे ईव्हीएम बरोबर छेडछाड झाल्यामुळे आपण बघू शकतो इथे उमेदवारांच्या मनामध्ये अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाची काय भूमिका असणार आहे, त्यांच्या माध्यमातून काय स्पष्टीकरण दिलं जातं तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण घटनेविषयी प्रत्येक अपडेट, प्रत्येक घडामोड अगदी प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत ठाणे लाईव्हच्या माध्यमातून, कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. ठाणे जिल्ह्यातल्या अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आता ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.